राज्यातल्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा मुद्दा मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। राज्य सरकारकडून एप्रिलमध्ये एक शासन निर्णय जारी करण्यात आला होता। त्यात पुढच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करताना पहिलीपासूनच हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता। पण या निर्णयानंतर सरकारवरती चहू बाजूंनी मोठ्या प्रमाणावरती टीका झाली। त्यामुळे सरकारकडून हा निर्णय नंतर मागे घेण्यात आला। आता राज्य सरकारकडून राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबत नवीन जी.आर. काढण्यात आला आहे। या नवीन जी.आर.नुसार हिंदी राज्यात तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे। पण सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीमध्ये सुरा भुसकून घात केला अशी टीका केली आहे। तर राज ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन हिंदीच्या निर्णयावरून सरकारला धारेवरती धरलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा हिंदीचा मुद्दा पेटणार अशी चर्चा आहे। सरकारने हिंदीच्या बाबत काढलेला नवीन जी.आर. नक्की आहे काय? या जी.आर. मध्ये नक्की काय सांगण्यात आलंय? या निर्णयानंतर सरकारवरती टीका का केली जाते? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी हिंदीवरून नक्की वाद काय झाला हे सांगतो। केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केल्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशामध्ये या धोरणाची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने 16 एप्रिल 2025 ला नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी संदर्भात एक जी.आर. काढला होता। या जी.आर. मध्ये भाषाविषयक धोरणामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार इयत्ता 1 ते 5वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असं सांगण्यात आलं होतं। हा निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारवरती मोठ्या प्रमाणावरती टीका झाली। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंग्रजीचं गुणगान गाणारे हिंदीचा विरोध करतात अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली होती। पण विरोधक, शिक्षक संघटना आणि इतर सगळ्यांकडून मोठ्या प्रमाणावरती टीका झाल्याने राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली होती। एप्रिलमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या शासन निर्णयात दुरुस्ती करून हिंदी भाषा शिकणे ऐच्छिक करण्यात येईल याबाबतचा सुधारित शासन निर्णय यथावकाश काढला जाईल अशी घोषणा केली होती। त्यानंतर आता सरकारकडून हिंदीबाबतचा सुधारित निर्णय जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे सरकारने हिंदीच्या बाबतीत काढलेला नवीन जी.आर. नक्की आहे काय हे समजून घेऊ। राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी 17 जूनला रात्री उशिरा एक जी.आर. म्हणजेच शुद्धीपत्रक काढलं। या जी.आर. नुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता 1 ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल असं म्हटलं आहे। सरकारच्या नवीन जी.आर. मध्ये हिंदीची सक्ती केली जाईल असं म्हटलेलं नाही। पण ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी कोणतीही एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दाखवली तर त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल असंही सरकारने जी.आर. मध्ये स्पष्ट केलंय। पण यात सरकारने एक अट घातली आहे। हिंदीऐवजी इतर कोणतीही भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय म्हणजे शाळेतल्या एका वर्गातल्या मुलांची संख्या ही किमान 20 इतकी असली पाहिजे। जर हिंदी सोडून तिसरी भाषा शिकण्यासाठी शाळेतल्या एका वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या कमीत कमी 20 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो संबंधित विषय शिकवण्यासाठी राज्य सरकारकडून शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल असं सरकारने या नवीन जी.आर. मध्ये स्पष्ट केलंय। पण जर हिंदी व्यतिरिक्त इतर भाषा शिकण्यासाठी शाळेतल्या एका वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी असेल तर ती भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाणार आहे। या सगळ्या गोष्टी सरकारने नवीन जी.आर. मध्ये स्पष्ट केल्या आहेत। याशिवाय राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल तर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांव्यतिरिक्त राज्यातल्या अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5वी साठी त्या शाळेतील माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। तर इयत्ता 6वी ते 10वी साठीचं भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असणार आहे। पण सरकारच्या या जी.आर. नंतर आधीच शिक्षक भरती रखडलेली असताना विद्यार्थ्यांनी जर हिंदी शिवाय इतर कुठल्या भाषेची मागणी केली तर त्यासाठी शिक्षक कुठून नेमले जाणार? ऑनलाईन जर विषय शिकवायचं ठरलं तर तो विषय नक्की कशा पद्धतीने शिकवला जाणार
याबद्दल GR मध्ये कोणत्याच गोष्टी नसल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींबाबतही मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे। सरकारने मंगळवारी रात्री हा GR प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी सकाळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी सांगितलं की नवीन शासन निर्णय आला, त्यात अनिवार्य शब्द कुठे आहे। पहिली गोष्ट म्हणजे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक आहे। इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या शाळा असतील तिथे मराठी बंधनकारक असणार आहे। मराठी शिकवणं सुरू केलं नाही तर शाळांच्या मान्यता देखील रद्द केल्या जातील। गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र वापरलं जात आहे। मराठी भाषा होतीच, इंग्रजी आणि तिसरी भाषा आहे। इंग्रजीचं धोरण आपण आधी स्वीकारलं आहे। मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र स्वीकारलं आहे, त्यात काही नवीन नाही। महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषेचा अवलंब केला आहे। भारतीय भाषेची जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल ती भाषा आम्ही देऊ। पहिली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल। ते आपल्या इच्छेनुसार कोणतीही तिसरी भाषा शिकू शकतात। विद्यार्थी जी मागणी करतील, पालकांना जे सोयीचं वाटेल ती तिसरी भाषा आम्ही उपलब्ध करून देऊ, असं दादा भुसे यांनी स्पष्ट केलं। तरी राज्य सरकारने हिंदी भाषेच्या संबंधातला नवीन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर आता या नवीन निर्णयावरतीही टीका होत आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी X वरती पोस्ट करत सरकारच्या या निर्णयावरती टीका केली आहे। फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीमध्ये सुरा भोसकून घात केला। तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली। पण सरकारचा GR काय सांगतो? हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार। इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान 20 विद्यार्थ्यांची अट, म्हणजे पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट। हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचं कारस्थान आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी नाही, दिल्लीश्वरांशी आहे, हेच यातून स्पष्ट होतं। संघ आणि भाजपचा हा एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृतीचा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावरती उठला असून तो झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत सपकाळ यांनी सरकारच्या हिंदीबद्दलच्या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे। तर राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला जोरदार विरोध केला। याआधी सरकारला हिंदी सक्तीच्या संदर्भात लिहिलेली 2 पत्रही राज ठाकरेंनी वाचून दाखवली। सरकारला तिसरं पत्र लिहिणार असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं। ते म्हणाले की तुम्ही आमच्या राज्यात हिंदी ही तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करताय? तुम्ही हे का लादताय? या मागचं कारण काय आहे? ही सक्ती आपण का लादून घ्यायची? हिंदी भाषा लादल्यास उद्या मराठी भाषा संपण्याची भीती आहे। गुजरात सरकारचा GR आहे, पहिलीपासून गुजराती आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे। मोदी शहा गुजरातचे आहे तरी तिथं हिंदी भाषेची सक्ती नाही। माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की याला सगळ्यांनी विरोध करा। शाळा आता हिंदी भाषा कशा शिकवतात आता तेच आम्ही बघू। IAS अधिकाऱ्यांना सोपं जावं, मराठी बोलायला लागू नये म्हणून ही सक्ती आहे का? राज्यात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला। राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मनसेकडून खळखटाक आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी राज्यात हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत हिंदीच्या पुस्तकांची पानं फाडत ती जाळली। त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा हिंदीचा मुद्दा पेटणार का अशी शक्यता वर्तवली जाते। तर सरकारकडून विरोधकांच्या टीकेला नक्की काय उत्तर दिलं जाणार, या निर्णयाचं पुढं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हिंदी भाषा शिकवण्याबद्दलच्या सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।